असं म्हणतात की शो मस्ट गो ऑन. आपल्या जवळचा, हक्काचा, महत्त्वाचा माणूस जातो, पण तरी काळ पुढे सरकत राहतो. घटना घडत राहतात, गोष्टी घडत राहतात. 1 महिन्यापूर्वी 28 जानेवारीला अशीच एक सकाळ होती. प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम सुरू होतं आणि कधी कल्पनाही करवणार नाही अशी बातमी राज्यावर येऊन कोसळली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची. कधीही वेळ चुकवणार नाहीत असे अजित पवार यांनी यावेळेला मात्र चुकीची वेळ गाठली. त्यांच्या जाण्याची हीच रिॲक्शन सगळ्यांची होती. अजित पवार यांना जाऊन आता 1 महिना झालाय. 30 दिवसात किती गोष्टी बदलल्यात नाही. म्हणजे एका क्षणात विखुरलेली प्यादी पुन्हा जागच्या जागी येऊन बसली आणि एक नवं राजकीय चित्र राज्यासमोर तयार झालं. त्यांच्या जाण्यानंतरचा हा जो सगळा राजकीय शो होता ना, यामध्ये कोणीतरी हिरो ठरलं, कोणीतरी विलन ठरलं. या शोमध्ये कधी सस्पेन्स आहे, आनंद आहे, दुःख आहे, महत्त्वाकांक्षा आहे, फायदा तोट्याची गणितं आहेत आणि सत्तेची स्पर्धा सुद्धा आहे. आता 1 महिना उलटल्यानंतर हेच म्हणावं लागेल की शो हॅज कंटिन्यूड नॉन स्टॉप. समटाइम्स शो गॉट डर्टी, समटाइम्स इट बिकेम मिनिंगलेस, बट इट गोज ऑन, इट्स गोईंग ऑन. कसं ते बघा. 28 तारखेची सकाळ होती. अजितदादांच्या निधनाची बातमी सकाळी 10 पर्यंत कन्फर्म झाली आणि अवघा महाराष्ट्र हादरला. हजारो लाखो कार्यकर्ते बारामतीत आले. विमान अपघाताचे CCTV समोर यायला लागले. त्या CCTVचं ॲनालिसिस सुरू झालं पुढच्या काही तासात आणि मग त्यांच्या निधनाला 4-5 तास उलटले. एव्हाना बारामती कार्यकर्त्यांनी भरून गेली होती. शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे दिल्लीतून बारामतीत पोहोचले होते. दादांच्या निधनानंतर 4 तासात बारामतीत दाखल झालेल्या शरद पवार यांनी आधी गाठला तो बारामतीचा रनवे. कसा झाला अपघात, कुठून झाला, काय झालं, सगळं त्याने विचारून घेतलं. ते व्हिज्युअल्स पाहताना पण खरं तर बघणाऱ्याच्या अंगावर काटा येत होता. बारामती खच्चून भरली होती कार्यकर्त्यांनी. आता अजितदादांच्या निधनाला 5-6 तास उलटून गेले होते. शासकीय दुखवटा सुरू झाला होता. पण तो कुणासाठी असा प्रश्न पडावा असं काहीतरी घडत होतं मंत्रालयामध्ये. अजितदादांच्या निधनाच्या धक्क्यातून सर्वसामान्य सावरणं सोडा रडणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरता येत नव्हतं. शरद पवार रनवेची पाहणी करत होते. अजितदादांचं पार्थिव रुग्णालयात नेलं जात होतं. त्याच वेळात मंत्रालयात मात्र काही हालचाली होत होत्या, काही फाईल्सच्या. त्याही अजितदादांकडे असलेल्या खात्यातल्या आणि अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाईल्स. दादा कामाच्या बाबतीत ना खूप पक्के होते. काम होणार नसेल तर थेट सांगायचे. पण त्यांना जाऊन अगदी काही तास लोटत नाहीत तोवर मंत्रालयात अचानक या फाईल्सवर सह्या झाल्या. 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या 4 दिवसांमध्ये महिने रखडलेल्या फाईल्सवर मंत्रालयातून सह्या झाल्याच्या बातम्या नंतर आल्या. पण त्यावेळेस हे घडत होतं. इकडे बारामतीमध्ये महाराष्ट्राला हळूहळू पचायला लागलं होतं की जे घडलंय ते खरंच घडलंय, हे दुर्दैव स्वप्न नाहीये. तेवढ्यात शरद पवार यांची प्रतिक्रिया आली की हा निव्वळ अपघात आहे असं म्हणत घातपाताच्या चर्चांना आलेलं वारं शरद पवार यांनी त्याच दिवशी एका वाक्यात शमवलं. 29 तारीख उजाडली. महाराष्ट्र लिटरली स्टॉप झाला होता. दादांच्या निधनानंतर 12 ते 13 तासात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया आली की आता विखरून चालणार नाही. वहिनींना म्हणजे सुनेत्रा पवार यांना मिनिस्ट्रीमध्ये आणावं. खरं तर सोशल मीडियामध्ये तुम्ही तेव्हा पाहिलं असतं तर 90% लोक हेच म्हणत होते की हे बोलायची ही वेळ नाही आहे. जे घडलंय त्यातनं कुटुंबाला सावरू तर दे. पण शो मस्ट गो ऑन. 30 तारीख उजाडली. अजित पवार यांच्या निधनानंतर 48 तास उलटले होते. 30 तारखेची सकाळ उजाडली आणि शरद पवार दिसले नीरा वाघच परिसरात नीरेच्या प्रदूषणाची पाहणी करताना. ते नेहमीसारखे कामाला लागले होते. पवार कुटुंबातले बाकीचे सदस्य नीराकरा संगमावर अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनात होते. तेव्हा शरद पवारांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा पाहणी दौरा केला. आता या कृतीतून त्यांनी काय संदेश दिला असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर बारामतीची धुरा पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली आणि जनसेवेचं काम सुरूच ठेवण्याचा संदेश या कृतीतून त्यांनी दिला असं राजकीय विश्लेषक म्हणतात. 31 जानेवारीची तारीख उजाडली. प्रश्न हाच होता ना की बारामतीची धुरा आता कोणाच्या खांद्यावर. कारण 31 तारखेच्या पहाटे म्हणजे दादांच्या निधनानंतर 72 तासांनी त्यांच्या पत्नी राज्यसभेवरच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी भल्या पहाटे बारामती सोडली आणि मुंबई गाठली. त्यावेळेला त्यांच्यासोबत होते फक्त जय पवार. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता मुंबईत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि संध्याकाळी 5 वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता ही वेळ चूक की बरोबर यावरून भयंकर राजकीय चर्चा झाल्या. मॉरल पुलिसिंग झालं. पण यामागचा एक राजकारणाचा भाग बाजूला ठेवूयात. यामागची कदाचित राजकीय अपरिहार्यता बाजूला ठेवूयात. एक स्त्री म्हणून अशा क्षणी किती मोठं धैर्य बाळगायला लागलं असेल किंवा किती मन खंबीर करायला लागलं असेल याचं आश्चर्य मला राहून वाटतं.
बारामती सोडण्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांना या शपथविधीबाबत सांगितलं नव्हतं, कारण शरद पवार यांचं विधान आलं की मला याबद्दल कोणतीही माहिती नाही आहे, आम्हाला बातम्यांमधून कळलंय, त्यांच्या पक्षानं निर्णय घेतला असावा. आज वर्तमानपत्रात मी जे पाहिलं काही नावं आहेत, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे. एकीकडे बारामतीची धुरा पेलण्यासाठी शरद पवार पुन्हा ग्राउंडवर उतरलेत, हा एक संदेश. आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीचा गड राखल्याचा संदेश. असं सगळं दादा गेल्यानंतरच्या अवघ्या 72 तासात घडत होतं. दुसरीकडे आता 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का? आल्या तर शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये जाणार का? मुळात अशी काही आधी चर्चा झाली होती का? यावरून तुफान पुन्हा राजकीय चर्चा रंगायला लागल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामती सोडल्याची बातमी जशी आली त्याच पाठोपाठ पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी आली. सुप्रिया सुळे दिल्लीकडे रवाना झाल्या आणि त्याच काही तासांमध्ये एक व्हिडिओ समोर आला. शरद पवार यांच्यासोबत चर्चा करत असलेल्या अजित पवार यांचा. अजितदादांच्या निधनाच्या 11 दिवस आधी बारामतीत शरद पवार यांच्याशी अजित पवार यांनी इतर नेत्यांबरोबर विलिनीकरणाच्या मर्जरच्या चर्चा केल्याचा हा व्हिडिओ आहे, असा दावा यावेळेला करण्यात आला. जयंत पाटील यांच्या मुलाखती सुरू झाल्या. 12 तारखेला राष्ट्रवादीचं मर्जर डिक्लेअर होणार होतं असं ते यावेळेला म्हटले आणि महाराष्ट्राच्या नजरा लागल्या 12 फेब्रुवारीकडे. आता तारीख उजाडली होती 2 फेब्रुवारी. हा खरंच अपघात होता का? हा प्रश्न पहिल्यांदा जाहीर बोलला जायला लागला जेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपघाताच्या बाबतीत संशय निर्माण केला. फेब्रुवारीचा पहिला आठवडा पॉलिटिकली खूप महत्त्वाचा होता. 7 फेब्रुवारीला 12 जिल्हा परिषदेच्या एकूण 731 जागा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्यात मतदान होतं. अजितदादांच्या निधनानंतरची ही राज्यातली पहिली निवडणूक होती. पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा मराठा नेत्याच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या समोर होणारी पहिली निवडणूक होती. एकनाथ शिंदे यांनी आपला जवळचा सहकारी मित्र गमावल्याच्या भावनेतून स्वतःचा वाढदिवस साजरा करणार नाही असा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांना पण सांगितला. पण एकनाथ शिंदे यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये प्रचाराच्या सभा घेतल्या. निकाल लागला. भाजपनं सर्वाधिक 225 जागा जिंकल्या. अजित पवार गट 165 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिवसेना एकनाथ शिंदे 162 जागा 3ऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेस 4थ्या, शिवसेना उद्धव ठाकरे 5व्या आणि मग NCP शरद पवार 26 जागा जिंकून 6व्या क्रमांकावर. आता 10 फेब्रुवारी उजाडला. अपघाताच्या पहिल्याच दिवशी घातपाताची शक्यता नाकारत शरद पवार यांनी शमवलेलं संशयाचं वारं खरं तर पूर्णपणे शमलं नव्हतं, हे आता समोर यायला लागलं. महाराष्ट्राला वाटलं होतं की 2 दिवसात मर्जर डिक्लेअर होईल, पण त्याआधीच रोहित पवार यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला. प्रचंड डॉक्युमेंट्स त्यांनी सादर केले, एक प्रेझेंटेशनच दिलं. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी हे सुद्धा याच वेळेला या अपघातावर संशय निर्माण करत होते. महाराष्ट्राला दिसत असलेलं राजकीय चित्र कसं होतं बघा. अजितदादांच्या निधनानंतरच्या 13व्या दिवशी एकीकडे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सुनेत्रा वहिनी ऑफिशियली हाती घेत होत्या आणि त्याच दिवशी मुंबईत संध्याकाळी रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन अजित पवार यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं. 12 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. मर्जर डिक्लेअर करण्याची ही तारीख फायनल झाली होती असं आधी सांगितलं गेलं होतं. अजित पवार हयात असताना ही तारीख फायनल झाली होती असंही सांगितलं गेलं होतं. पण याच दिवशी बातम्या यायला लागल्या की अजित पवारांच्या अनुपस्थितीत विलिनीकरण म्हणजे मर्जर होणं 2 राष्ट्रवादींचं सध्या कठीण वाटतंय. 13 फेब्रुवारीला आमदार चंद्रकांत पाटील यांनी असं एक स्टेटमेंट केलं की अजितदादांनी आपल्या कामातून प्रशासनात एक आदरयुक्त धाक निर्माण केला होता, तसाच धाक आता सुनेत्रा वहिनींनीही निर्माण करावा. लक्षात घ्या, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवारच दादा ठरले होते. दादांच्या निधनानंतर 7 दिवसांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडनं आदरयुक्त धाकाची अपेक्षा ठेवण्यामागे काय राजकीय गणितं आहेत हे आता येणारा काळ लवकरच दाखवेल. 14 फेब्रुवारी उजाडला. सकाळी वेळेत उठून अजितदादांचा सुरू होणारा जनता दरबार आणि तिथे लोकांची गर्दी हे अनेक वर्षांपासूनचं समीकरण सुनेत्रा वहिनींनी कायम ठेवलं आणि बारामतीत पहिला जनता दरबार घेतला. लोकांशी थेट बोलल्या, लोकांच्या तक्रारी ऐकल्या. दादांच्या आठवणींना हळव्या झालेल्या सुनेत्रा पवार यावेळेला दिसल्या आणि मग उजाडलं 17 फेब्रुवारी. आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास 2 ते 3 प्रेस कॉन्फरन्सेस ऑलरेडी घेतलेल्या होत्या. त्यामध्ये ते काय काय म्हणले होते? एकदा विमान कंपनीवर ते बोलले होते, एकदा अजित पवार जाण्याच्या आधी काय काय पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स होत होत्या त्यावर बोलले होते आणि एकदा अजित पवार पक्षात एकटे पडत असल्याच्याबद्दल सुद्धा
ते बोललेले होते. भयंकर उलटसुलट चर्चा आता सुरू झाल्या होत्या. 17 फेब्रुवारीला महत्त्वाच्या 2 गोष्टी घडल्या. दादांच्या निधनानंतर 20 दिवसात पार्थ पवार यांना अभय देणारा रिपोर्ट म्हणजेच महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर झाला. 1800 कोटींच्या किमतीची महार वतनाची जमीन 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केल्याचं हे प्रकरण आहे. याच दिवशी सुनेत्रा वहिनी यांनी विमान अपघाताची CBI चौकशी करावी अशी मागणी करणारं एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर त्या दिसल्या. त्यांनी मनातली भावना व्यक्त करताना दादांच्या आठवणीनं त्या गहिवरलेल्या दिसल्या. शिवजन्मोत्सवात पालखी सोहळ्याच्या वेळेला भाजपच्या आशा बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का दिल्याचा आरोप एका व्हिडिओतने यावेळेला समोर आला. एका कार्यक्रमात सुनेत्रा पवार भाषणासाठी उभ्या राहिलेल्या असताना आशा बुचके यांनी माईक ताब्यात घेऊन भाषण सुरू केल्यानं जो एक प्रोटोकॉल असतो तो मोडला गेल्याची टीकासुद्धा झाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर आशा बुचके यांच्यावर जोरदार टीका झाली. या घटनेचा राष्ट्रवादीनं निषेध केला. सुनेत्रा पवार शांत राहिल्या, पण महायुतीतल्या समन्वयाचा मुद्दा यावेळेला चर्चेत आला. आणि मग विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळेला शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर दादांचे खूप किस्से सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघांचीही भाषणं खरंच यावेळेसची ऐकण्यासारखी आहेत. आणि त्यात देवेंद्र फडणवीस असं म्हणले की अजित पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. बघा ना, दादांना जाऊन जेमतेम महिना होतोय आणि राजकीय पट आता पूर्णपणे बदललाय. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्यात. पार्थ पवार राज्यसभेवर जातील. अजित पवार यांच्या शोकसभेला अंबानी आणि अदानी हे दोन्ही देशातले सगळ्यात मोठे 2 उद्योगपती हजर होते. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही होते. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्यावर मोदी सरकारनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूरमध्ये जाणाऱ्या खासदारांच्या गटाचं त्या नेतृत्व करणार आहेत. रोहित पवार या अपघातावर शंका व्यक्त करत भरपूर कागदपत्र रोज ऑलमोस्ट समोर आणतायत, पत्रकार परिषदा घेत आहेत, नवनवीन माहिती यातनं समोर येते आणि आता कारवाई होताना दिसते. या महिन्याभरात पुलाखालून प्रचंड पाणी गेलंय, कल्पनेपेक्षा जास्त पाणी वाहून गेलंय. दादांच्या जागी खंबीरपणे उभ्या असलेल्या सुनेत्रा वहिनींची शैली अजून महाराष्ट्राला कळत नाहीये किंवा ती कळायची अजून. पवार कुटुंबात पकड, पक्षात पकड, ते सरकारमध्ये पकड, ही सगळी तिहेरी आव्हानं त्यांच्या समोर आहेत. पण 2029 मध्ये भाजप जर एकटं लढणार असेल, तसं त्यांनी डिक्लेअरही केलंय, तर पक्ष हाती आला असला तरी नेतृत्व सिद्ध करण्यासाठी अनफॉर्च्युनेटली सुनेत्रा वहिनींकडे फार कमी वेळ आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय मध्ये जर आला तर परिस्थिती आणखीन वेगळी होऊ शकते. अजित पवार यांच्या हयातीमध्ये दादा राज्यात ताई केंद्रात अशा पद्धतीचं राजकारण होतं. आता दादांच्या निधनानंतर ताई केंद्रात पण वहिनी राज्यात हे राजकारण महाराष्ट्रासाठी नवीन असेल. सुनेत्रा वहिनी राजकारणात आता पूर्ण ॲक्टिव्ह झाल्यात, सक्रिय झाल्यात खऱ्या, पण सतत त्यांच्या अवतीभोवती राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा गराडा दिसतो. अर्थात अजितदादा यांच्या भोवती सुद्धा नेते कार्यकर्ते यांचा गराडा असायचा, पण त्या गराड्यावर दादांचा दरारा असायचा. सुनेत्रा पवार यांचा तसा दरारा लगेच दिसणं अपेक्षित पण नाहीये, पण त्यांनी तो विसरता कामा नये. या गराड्यातली प्यादी डोईजड ठरणार नाहीत, यासाठी पुरेसं कणखर त्यांना व्हायला लागेल. त्याच्यामुळे योग्य वेळेला त्याचं नामनिर्देशन पत्र पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने त्या ठिकाणी दाखल केलं जाणार. अजितदादा यांना जाऊन आज 1 महिना होतोय. पुन्हा एकदा त्यांना मनापासून श्रद्धांजली.